पांढरे खामणपूर येथील बौद्ध बांधवांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर केलेल्या दगडफेक प्रकरणी आणि पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून केलेल्या लाठीचार्ज संबंधी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी प्रतिक्रिया देत आज झालेल्या प्रकरणावर सर्व आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने तुम्हाला योग्य तो न्याय मिळवून देण्यास मदत होईल असे आश्वासन सुद्धा पूर्वीपासूनच देण्यात आलेले होते। मात्र आज आंदोलनकर्त्यांच्या काही शिष्टमंडळाने आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांना आश्वासन पत्र सुद्धा मिळणार होतं व याची त्यांना सकाळपासूनच माहिती सुद्धा दिलेली होती। पण ज्यावेळी त्यांचं शिष्टमंडळ पत्र घेऊन गेलं व संबंधित लोकांना चुकीची माहिती दिली त्यावर आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाचं गेट तोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली। मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांचा आयुक्त कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न निष्फळ केला। मात्र त्यावर आंदोलनकर्त्यांनी रोडच्या पलीकडे जाऊन आयुक्तालयावर दगडफेक केली व त्यामध्ये काही गाड्यांचे काच फोडून पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा दुखापत झालेली आहे। आंदोलनकर्त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या, ज्यामुळे प्रकरणावर नियंत्रण आले। पळून गेलेल्या आंदोलकांचा ठिकठिकाणी शोध घेणे सुरू आहे। ठिकठिकाणी बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे, त्यामुळे घाबरण्याची काहीही गरज नाही। जिल्ह्यामध्ये शांतता ठेवणे ही पोलीस विभागाची पहिली प्रायोरिटी आहे, त्यामुळे कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी यावेळी केलेलं आहे। दगडफेक आणि लाठीचार्ज काय इतकी परिस्थिती होती आणि काय कशी परिस्थिती तुम्ही हाताळताय? आमच्या गेटवर जेवढे काही बंदोबस्त होता सर्व अधिकाऱ्यांनी वारंवार गेटवर जमलेल्या क्राऊडला सांगत होते की शांततेत राहा, मध्ये चर्चा चालू आहे आणि जे काही चर्चाचा जे काही निष्कर्ष निघेल आणि जे काही पत्र त्यांना मिळणार आहे मीटिंगबद्दलचं ते तत्काळ मिळेल अशी बरेच दुपारपासून चालू होतं त्यांचं आणि त्यांनी त्याची माहितीसुद्धा दिली आहे। पण ज्यावेळेस ते शिष्टमंडळ तिकडे पत्र घेऊन गेलं आणि लोकांना सांगत होतं त्याच दरम्यान काही लोकांनी गेट तोडून घुसून आतमध्ये शिरायचा प्रयत्न केला। गेटवरच्या पोलिसांनी त्यांना अडवलं तरी ते ऐकत नव्हते आणि पोलीसवर ज्यावेळेस मध्ये घुसून काही गडबड करणार होते त्या दरम्यान पोलिसांनी लाठीचा वापर केला हलका आणि त्यांना डिस्पर्स केलं। पण डिस्पर्स केल्यानंतर जो मॉब आहे त्यांनी जाऊन दुरून सर्व दगडफेक केलेली आहे। त्याच्यामध्ये काही गाड्यांचे काच फुटले, काही पोलीस जखमी झालेले आहेत आणि त्या आणखी व्हायलेंट जो मॉब झाला होता त्याला डिस्पर्स करण्यासाठी माईल लाठीचार्ज केला, त्यानंतर अश्रुधूरचे वापर केलेला आहे। तर मॉब जो आहे तो जो व्हायलंट झाला होता तो पूर्णपणे डिस्पर्स झालेला आहे। आमची पहिली प्रायोरिटी की गावात शांतता राहावी, शहरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अफवावर कोणी विश्वास ठेवू नये। शहरात सध्या सर्व ठिकाणी फिक्स पॉईंट पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे, कोणी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये। सर्व ठिकाणी शांतता आहे आणि जो काही मॉब व्हायलंट झाला होता त्याला आयडेंटिफाय करून पुढची कारवाई आम्ही करीत आहोत। सर किती पोलीस यामध्ये जखमी आहेत, किती नागरिक जे काही आहे डिटेल सध्या असेसमेंट घेणं सुरू आहे ते आम्ही आपल्याला सर्व सविस्तर कळवू त्याबद्दल। पण सध्या आमचं प्रायोरिटी आहे की कुठेही कोणत्या अनुचित प्रकार घडू नये आणि कोणीही खोट्या अफवा पसरवून त्याच्यापासून काहीतरी वेगळं घटना घडू नये हे आमचं प्रयत्न आहे आणि त्यानुसार आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग लावलेली आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।